नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. या व्हिडिओच्या टायटलवरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की आपण कुणाबद्दल बोलणार आहोत. या महाराष्ट्रामध्ये एक लिंग पिसाट एप्स्टीन, ज्याला आता बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आलेली आहे, त्याच्या कृत्यांवरचीच हा व्हिडिओ आपण करतो. एका एप्स्टीन फाईलनी जगामध्ये धुमाकूळ घातला होता. जगातले बडे बडे उद्योगपती, राजकारणी, सेलिब्रिटी हे कसे लैंगिक अत्याचारामध्ये अडकलेत हे सांगणारी एक एप्स्टीन फाईल आपल्या सगळ्यांना त्यामुळे परिचित झाली. पण महाराष्ट्रामध्ये असा एक एप्स्टीन वावरतोय, म्हणजे त्याला आता अटक झाली म्हणून वावरत होता असं मी म्हटलं. अत्यंत लिंग पिसाट हा सुद्धा शब्द त्याच्या पुढे थिटा पडेल. म्हणजे त्याच्या एक मी आता हा व्हिडिओ करण्यापूर्वी अनेक गोष्टी चाळत होतो, काही त्याच्या क्लिप्स बघत होतो, काही व्हिडिओ बघत होतो, काही माहिती गोळा करत होतो. मन सुन्न झालं. अक्षरशः तळपायाची आग मस्तकात गेली. ते वाचत असताना, ते बघत असताना माझ्या अंगावर शहारे आले की सावित्रीच्या या महाराष्ट्रामध्ये असे गलिच्छ, अत्यंत घाण प्रवृत्तीची माणसं ही आहेत, ही जन्माला आली आहेत. खरंच लाज वाटावी अशी या विकृतीची माणसं या महाराष्ट्रामध्ये बाबा म्हणून वावरत आहेत. आपण सिद्धिप्राप्त झालेले बाबा आहोत आणि आपण लोकांचं भविष्य सांगतो असं सांगून महिलांवर अत्याचार करणारा हा अशोक खरात नावाचा लिंग पिसाट या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालत होता. त्याच्या कहाण्या म्हणजे मी सगळ्या सांगणार नाहीत, कारण त्याच्या एकूण काही आत्ता 67-68 क्लिप्स या बाहेर आलेल्या आहेत असं म्हणतायत. त्याची काही प्रकरणं आहेत, ती प्रकरणं थोडकी नाही आहेत, ती सांगितली जात आहेत 100 काय 125 प्रकरणं, पण ती त्याहीपेक्षा कैकपटीनं जास्त आहेत असंही म्हटलं जात आहे. हा अशोक खरात हा नेव्हीमध्ये कॅप्टन होता. 20-22 वर्ष काय त्याची सर्व्हिस झाली आणि त्यानंतर आपल्याला अंकज्योतिष कळतं, आपल्याला ज्योतिष कळतं, आपल्याला सिद्धी प्राप्त आहे असं सांगून आणि काही राजकीय मंडळींशी त्यांनी आपले हितसंबंध जोपासले, ते वाढवले, त्यांना आपल्या बोर्डावर घेतलं, म्हणजे ट्रस्टवर घेतलं आणि त्यांच्या नावांचे वापर करून कोट्यावधींची माया तर या अशोक खरातनी जमवलीच. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की हे सगळं करत असताना त्यांनी अनेक महिलांशी लैंगिक अत्याचार केलेत. आता त्यातली काही गोष्टी ज्या समोर येत आहेत ते तुम्हाला सांगणं सुद्धा खरं तर मला अत्यंत जड जाईल, म्हणजे ते मला सांगावंसं सुद्धा वाटणार नाही. पण याची दाहकता तुम्हाला कळली पाहिजे की काय पद्धतीने हा मनुष्य काम करत होता. म्हणजे त्याच्याकडे त्याच्या बंगल्यामध्ये दरबार भरायचा आणि त्या दरबारामध्ये तुमच्या आमच्यासारखे गांजलेले, आपण खूप गोष्टींनी गांजलेलं असतो, कौटुंबिक कलह असतात, पैसा कमी पडतो, नोकरी नाही म्हणून आपण कुठेतरी आशेने आपलं डोकं टेकवण्यासाठी म्हणून जात असतो की कुठनं तरी मला मार्ग मिळेल. आणि मग असे जे या समाजामध्ये स्वतःला बाबा म्हणून घेणारे जे भोंदू बाबा आहेत, मग कोणीतरी आपल्याला त्यांचं नाव सांगतं, आपण त्यांच्यापर्यंत जातो. बरं, हे काही सामान्य जनताच जाती असं नाही आहे. याच्यामध्ये सेलिब्रिटी आहेत, याच्यामध्ये राजकारण्यांचे देखील नातेवाईक आहेत, याच्यामध्ये उद्योगपतींचे नातेवाईक आहेत. असे सगळे बडे बडे लोक या भोंदू बाबा अशोक खरातच्या दरबारामध्ये जात होते, आपली गाऱ्हाणी सांगत होते आणि मग हा बाबा त्या सगळ्याचा फायदा घेऊन येणाऱ्या महिलांवर, म्हणजे आता त्याच्याबद्दल असं सांगितलं जातं की त्यांचा तो दरबार भरायचा. आणि आता समजा मी आणि माझ्याबरोबर माझं कोणीतरी घरातलं नातेवाईक आहेत आणि ती स्त्री आहे, तिच्याबरोबर मी जातो आहे आणि तिच्याबरोबर गेल्यानंतर हा भोंदू बाबा त्याचा जो दरबार भरायचा त्याच्या शेजारी एक रूम होती म्हणे की ज्यामध्ये शिवलिंग ठेवलेलं आहे. त्या रूममध्ये अंधार, म्हणजे फक्त निळा लाईट छोटासा, त्या रूममध्ये तो घेऊन जायचा. पण तो घेऊन जाताना तो मला काय सांगणार की तुम्ही इथेच थांबा,
मला यांच्यावर काही मंत्र करायचेत, मंत्र बोलायचेत, यांना काही साक्षात्कार घडवायचेत असं सांगून तो त्या महिलेला त्या रूममध्ये घेऊन जायचा आणि त्या महिलेशी तो लैंगिक चाळे करायचा. ते इतके आहेत की मला सांगताना सुद्धा ते सांगवणार नाही की तो स्वतःचं मूत्र महिलांना पाजायचा तीर्थ म्हणून. म्हणजे विकृतीचाही कळस या अशोक खरात नामक लैंगिक काय म्हणतात त्याला लिंग पिसाट माणसाने केलेला आहे. आता त्याला बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक झालेली आहे. CIDचा तपास आता त्याच्या बाबतीमध्ये सुरू झालेला आहे. माझी खरंच शासनाला, राज्यकर्त्यांना, त्याचबरोबर विरोधी बाकावर बसणारे नेते असतील त्यांना हात जोडून विनंती आहे की आता हा बाबा तुमच्या ताब्यात सापडलेला आहे, याचे पुरावे आहेत, याच्या सगळ्या व्हिडिओ क्लिप्स तुमच्याकडे आहेत आणि याच्या विरोधामध्ये तक्रार देण्यासाठी आता काही महिला समोर येत आहेत. हे सगळे पुरावे घ्या आणि या बाबाला आयुष्यभराची अद्दल घडवा आणि ती अशी घडवा की या समाजामध्ये एक प्रकारची भीती बसेल की त्यानंतर कोणीही अशा पद्धतीची भोंदूगिरी करायला धजावणार नाही. अशी जबर शिक्षा या अशोक खरात नामक लिंग पिसाटाला द्या, तरच कुठेतरी या समाजातनं ही जी अशी जी विकृती वाढत चाललेली आहे. हा एक बाबा आपल्या समोर आलाय, असे अनेक बाबा आहेत की आता गेल्या काही महिन्यांमध्ये आपण काही कीर्तन करणारे बाबा जे स्वतःला कीर्तनकार समजतात त्यांच्या लैंगिक अत्याचारांचे व्हिडिओज आपण बघितलेत. न्यूजमध्ये काम करत असताना अशा अनेक घटना आपल्या समोर येतात. आपल्याला त्या घटना सांगाव्या लागतात आणि त्यावेळेला अक्षरशः अंगावर शहारे येत असतात. याची लाज वाटत असते की या आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्रासारख्या या राष्ट्रामध्ये, राज्यामध्ये काय चाललंय. आता या बाबाच्या ही कृत्य मी काही तुम्हाला सगळी सांगत बसणार नाही. माझा हा व्हिडिओ करण्यामागचा जो उद्देश आहे ना, तो या बाबाची काळी कृत्य काय ती आता समोर येतीलच, ती यायलाच पाहिजेत. पण त्याही पलीकडे जाऊन जसं आपण या राजकारण्यांना विनंती करतोय, पण काही राजकारणे इतके त्याच्या जवळ गेलेले आहेत की काही राजकारण्यांचे फोटो त्याच्याबरोबर आहेत. एवढंच कशाला, आमच्या राज्य महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर, या त्याच्या एका ट्रस्टवर सदस्य म्हणून आहेत. मला खरंच कळत नाही की या राजकारण्यांना एखादा सामान्य माणूस काय करतोय याची कुणकुण ह्यांना लागते आणि मग हा अशोक खरात सारखा लिंग पिसाट बाबा अशा पद्धतीचे महिलांवर अत्याचार करतोय हे कळू नये असं नाही आहे. श्रीरामपूर, नाशिक जिल्ह्यामधलं जे श्रीरामपूर आहे, नगर जिल्ह्यातलं श्रीरामपूर जे आहे, या श्रीरामपूरमधल्या एका दैनिकामध्ये मागच्या वर्षी या अशोक खरातच्या या सगळ्या अत्याचारांच्या प्रकरणं ही छापून आलेली होती. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी म्हणून काही मंडळी पुढे जात असताना याच राज्य महिला आयोगाकडून या बातम्या दाबण्यात आल्या. गुन्हा करू नका म्हणून त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. का, कशासाठी? आज जे काही महिला या सगळ्याला बळी पडलेल्या आहेत त्यांचं काय? राज्य महिला आयोगाचं काम काय आहे? बहुतेक रुपाली चाकणकर हे विसरलेलं. रुपाली चाकणकरांच्या बाबतीमध्ये म्हणजे रुपाली चाकणकर आणि वाद असं गेल्या दीड वर्षामध्ये आपण बघतोय. हुंडाबळीची प्रकरणं असू देत, कुठलंही महिला अत्याचाराचं प्रकरण असू देत, यामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून काय कार्यवाही झाली आहे हे एक तरी त्यांनी सांगावं. फक्त ते येत आहेत, पत्रकार परिषद घेत आहेत, आम्ही याची सखोल चौकशी करू, नेमकं हे प्रकरण काय आहे हे तपासू. कधी, कुठपर्यंत आणि किती वेळा तुम्ही ही कारणं देणार आहात? मला वाटतं की हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आता रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा याची मागणी होतीये. काय करायचा आहे तो योग्य निर्णय या सरकारने करावा. राजीनामा घ्यायचा असेल तो राजीनामा घ्या. निदान राज्य महिला आयोग काहीतरी महिलांच्या बाजूनी काम करतंय हे तरी या राज्यामध्ये कळू द्यात. अशा पद्धतीची कृती तरी या सरकारकडनं व्हावी असं मला वाटतंय. पण हा व्हिडिओ करण्यामागचा दुसरा माझा उद्देश एकच आहे की
मला कधी कधी प्रश्न असा पडतो की काही महिला असतात, आपल्याबरोबर काम करणाऱ्या महिला असतात, आपल्या सभोवताली वावरणाऱ्या महिला असतात. कधी कधी आपण बघतो त्या महिला असं म्हणतात की तो पुरुष आहे ना, त्याची नजर वाईट आहे, तो माझ्याकडे असं बघत होता. एखाद्याचा चुकून जरी स्पर्श झाला तरी महिलेला ते जाणवतं की हा स्पर्श मुद्दामून करतोय, चुकीचा स्पर्श करतोय. इतक्या सजग असणाऱ्या महिला अशा वेळी त्यांची मती कुठे जाते, हाच प्रश्न कधी कधी मला पडतो. की इतके हा बंधू बाबा तुम्हाला सांगतोय की हे कृत्य तुम्ही करा, हा बंधू बाबा तुमच्या अंगाला स्पर्श करतोय, हा बंधू बाबा तुम्हाला काहीतरी कृती करायला लावतोय आणि ती कृती योग्य नाहीये, हे तरी कळण्या इतपत आपल्याकडे एक सद्विवेक बुद्धी तरी असते. आणि जेव्हा अशा वेळेला आपल्याला हे कळायला लागतं की हे चुकीचं चाललंय, तेव्हा तत्काळ त्या गोष्टीला विरोध करून तिथनं बाहेर पडणं हे तरी आपल्या हातात आहे. पण तेही होत नाही आणि नाहक ती अशा अशोक खरात सारख्या लिंगपिसाटाच्या बळी अनेक महिला पडतायत. मला असं वाटतं की या समाजामध्ये अशा पद्धतीने जे भोंदू म्हणून बाबा जे काम करतायत, भोंदू आध्यात्मिक, आम्हाला अध्यात्म कळतंय असं सांगणारे जे हे बाबा आहेत, भोंदू बाबा, या भोंदू बाबांमुळे खरंच या समाजामध्ये काही लोक आहेत, काही महाराज आहेत की जे एक समाजाला चांगली दिशा देण्याचं काम करतायत. अर्थात त्यामुळे तेही बदनाम होत असतील, पण या समाजातनं अशा भोंदू बाबांना शोधून शोधून काढलं पाहिजे आणि त्यांच्यावर अत्यंत कडक स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना अधिकाधिक कडक शिक्षा किती करता येईल तितकी शिक्षा ही त्यांना झाली पाहिजे, ही आता खरी गरज आहे. याचं कारण असं आहे, आज एका अर्थाने समाज बिथरलेला आहे. तो बिथरलेला आहे यासाठी की आज खऱ्या अर्थाने माणसाकडे पैशाची चणचण आहे, नोकरी नाही आहे, त्याचबरोबर कौटुंबिक कलह त्यातून वाढीस लागलेत. अशामुळे अशा स्थितीमध्ये काय करावं हा प्रश्न सामान्य लोकांसमोर, या समाजासमोर निर्माण झालेला आहे. मला एकच सांगायचं आहे तुम्हाला, एक लक्षात घ्या, आपण जन्माला येतो ना, आपणच म्हणतो ना की आपल्या भाळी सटवाईनं आपलं एक काय भविष्य लिहिलेलं आहे की आपण कसे जगणार आहोत आणि कसे मरणार आहोत. मला एवढंच म्हणायचं आहे की जो कोणी देव मानत असेल त्यांनी देवावर श्रद्धा ठेवून, मग तो कुठलाही देव, मी विशिष्ट देव म्हणणार नाही, कुठल्याही एका गोष्टीवर श्रद्धा ठेवा आणि एक चांगलं काम करत तुम्ही पुढे जा. आयुष्यात जे प्रश्न आहेत ते प्रश्न येणारच आहेत, त्यांना सामोरं कसं जायचं, अडचणीतनं मार्ग कसा काढायचा हे शोधण्याचं काम आपण करूयात. असल्या भोंदू बाबांच्या नादी लागू नका. आपलं आयुष्याचं वाटोळं होईल अशी स्थिती या समाजामध्ये या भोंदू बाबांनी निर्माण केलेली आहे. आणि त्यामुळे असे जे कोणी भोंदू बाबा आहेत, मी सगळेच म्हणत नाही, या मंडळींनी, अशोक खरात सारख्या मंडळींनी, या लिंगपिसाटसारख्या माणसांनी हे समाज वाईट केला आहे. अनेक महाराज किंवा जे बाबा खऱ्या अर्थाने काम करतायत त्यांचं नावसुद्धा या अशोक खरातसारख्या इस्मानं बदनाम केलेलं आहे. मला असं वाटतं की डोळे उघडून, कान उघडे ठेवून, सगळी माहिती घेऊन एखाद्या बाबाकडे, एखाद्या ज्योतिषाकडे, एखाद्या मार्गदर्शन करणाऱ्या गुरुकडे तुम्ही जा आणि तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन घ्या. पण आपली विवेक बुद्धी ही जागरूक ठेवा. या व्हिडिओच्या शेवटी मी पुन्हा एकदा सरकारला फक्त हीच विनंती करीन की अशोक खरात नामक या लिंगपिसाटाला अत्यंत टोकाची कडक शिक्षा झाली पाहिजे, तरच या समाजामध्ये तो मेसेज जाईल. आणि मग अशा पद्धतीने परत कोणी काही कृत्य करू पाहत असेल तर त्याच्या मनात ती भीती बसेल. मला एवढंच सांगायचं होतं. हा व्हिडिओ इथेच मी थांबवतोय. तुमच्या देखील जर काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.